नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणावर आज सरकार भूमिका स्पष्ट करणार. तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे 3 दिवस शिल्लक असले तरी या दिवसात सरकारकडून विविध घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मदतीची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर सध्या राज्यात मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या वादावर सोमवारी सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असूनही यंदा विदर्भाकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे विदर्भासाठी शेवटच्या दिवशी विविध प्रकल्पाच्या घोषणा होऊन कोट्यवधी रुपयाची खैरात केली जाऊ शकते. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकार कोणते निर्णय घेणार, कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या आठवड्यात 2 दिवस कामकाज झाले. पुरवणी मागण्या, शोकपत्रिका, नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरून उद्भवलेला वाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार यामुळे पहिल्या आठवड्यात फारसे कामकाज होऊ शकले नाही. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी मदतीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चा अपूर्ण असल्याने मदतीची घोषणा सोमवारी होऊ शकते. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. अंतिम आठवड्यातही चर्चा बाकी असून त्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होऊन एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची संधी दोन्ही बाकावरून साधली जाणार आहे. मुंबईत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 20 डिसेंबरला अधिवेशनाचे सूत वाजणार आहे. त्यामुळे अधिवेशनात आणखी 3 दिवस कामकाज होईल. आतापर्यंत 7 दिवसाचे कामकाज झाले. मात्र या कालावधीत विदर्भावर कुठली चर्चा झाली नाही. भाजपसाठी विदर्भ महत्त्वाचा असताना कामकाजातील चर्चेत विदर्भ दुर्लक्षितच राहिला आहे. विदर्भातील धान, कापूस उत्पादक शेतकरी, सिंचन रस्ते, आरोग्य सुविधा आणि विदर्भाचा अनुशेष यावर चर्चा होते. मात्र या अधिवेशनात समारोपाचा वेध लागले असतानाच आता विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा उपस्थित केली जाऊ शकते. या चर्चेला उत्तर देताना राज्य सरकारकडून दरवर्षीप्रमाणे यंदा विदर्भासाठी कोट्यवधी रुपयाचे पॅकेज घोषित होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस राहिले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेट सुद्धा संपत आलेला आहे. त्यामुळे आता येत्या 2 दिवसात सरकार मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका घेऊ शकते याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा. व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.